चोर चोर मौसेरे भाई, पाकिस्तानसाठी लॉबिंग करणाऱ्या फर्मला RSS हायर करतं आणि 3 कोटी रुपये देतं. 3 कोटी रुपये फॉरेन एक्सचेंज मध्ये देतं. आणि यांचं तर कुठे बँक खातं पण नाही म्हणतात. हे कुठेही नोंदणीकृत नाहीत. आणि अमेरिकन सरकारच्या धोरणांवरती प्रभाव पाडावा असं अमेरिकन सरकार RSSच्या बाबतीत काय करणार होती? त्याचा सरळ अर्थ आहे की RSSची उभी आडवी फाटली हा रटकर रिपोर्ट आल्यापासून आणि त्याच्याबद्दल तिचं चर्चा सुरू झाल्यापासून. कारण हा रटगर रिपोर्ट अमेरिकेतल्या सगळ्या सिनेटर्स आणि काँग्रेसमनला याची कॉपी मिळाली. जे या देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळेला जिना आणि सावरकर यांनी केलं तेच आजही होत आहे. त्याही वेळेला त्यांनी हातात हात घालून देशाचे तुकडे केले. मी तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हणतो सावरकरांना, हे माझं मत आहे. आणि त्याच पद्धतीने आज RSS आणि हा गुरांचा डॉक्टर वागतोय आणि खुशाल निर्लज्जपणाने सांगतो की हिंदू धर्म सुद्धा रजिस्टर्ड नाहीये. म्हणजे RSSची तुलना ही धर्माशी करतोय. तो धर्माच्या बरोबरीने स्वतःला समजतोय, स्वतःच्या संघटनेला समजतोय. देशभर आणि आता जगभर इतकी नाचक्की आणि इतकी घाणेरडी कृत्य केलेली आहेत. आणि आता त्यावरून अमेरिकन सरकार काहीतरी निर्णय घेणार यांच्याबाबत. आणि यांच्याबाबत अमेरिकन सरकार जेव्हा निर्णय घेईल, यांना जर सँक्शन केलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भारतातला आणि अमेरिकेमध्ये असलेले सगळे जण, मग ते हिंदू स्वयंसेवक संघ नावाने असो, ते अमेरिकन फाउंडेशन नावाने असो, ते इंटरनॅशनल सेवा भारती नावाने असो, नाही तर फ्रेंड्स ऑफ BJP नावाने असो, सगळ्यांना हातापायात बेड्या घालून अमेरिकन सरकार भारतात परत पाठवेल सँक्शन आल्यानंतर. आणि नंतर अख्ख्या पाश्चिमात्य देशांमध्ये जगात कुठेही यांना फिरकता येणार नाही, ना यांच्या मुलांना तिकडे शिकता येईल.